राज्यामध्ये येऊयात। तिसऱ्या टप्प्यातल्या 19 नगरपालिका आणि 9 नगरपंचायतींचा निकाल आज लागला आहे महाराष्ट्रामध्ये आणि भाजपला यात याही टप्प्यामध्ये चांगलं यश मिळालं। काँग्रेसनेही आपला गड राखण्याची किमया या टप्प्यात केली आहे। 19 नगरपालिकांपैकी काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी 8 नगरपालिकांमध्ये यश मिळालंय, तर राष्ट्रवादीला अवघ्या एका जागेवर झेंडा फडकवता आला। शिवसेनेला मात्र मराठवाड्यामध्ये खातंही उघडता आलं नाही। असं असलं तरीही शिवसेनेचे बऱ्यापैकी नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्यांची संख्या मात्र लक्षणीय आहे। नांदेडच्या मुदखेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना, तर भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना तिथले निकाल धक्का देणारे लागलेत। मुदखेडमध्ये अशोक चव्हाण यांचा गड आला पण सिंह गेला अशी स्थिती झाली, कारण नगराध्यक्ष भाजपचा आलाय। एकंदरीत आज या तिसऱ्या टप्प्यातले जे निकाल लागलेले आहेत त्यांच्या आकडेवारीवर नजर टाकूया। तुमसर भंडारा जिल्ह्यातली नगरपालिका, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे झालेत भाजपचे। इथं प्रफुल्ल पटेलांचं वर्चस्व आहे, पण नगरसेवक भाजपचा नगराध्यक्ष झालाय। भाजपचे 15 नगरसेवक निवडून आलेत, काँग्रेसचे 3, राष्ट्रवादीचे अवघे 2, अपक्ष 3 आणि एकूण 23 नगरसेवकांची ही नगरपालिका आहे। भंडारा जिल्ह्यातल्याच पवनीमध्ये पूनम काटेखोटे या नगरविकास आघाडीच्या नगराध्यक्षा निवडून आल्यात। सत्ता मात्र इथं त्रिशंकू आहे। भाजपचे 2 नगरसेवक आलेत, काँग्रेसचे 6, राष्ट्रवादीचे 3, नगरविकास आघाडीचे 6, ज्यांचा नगराध्यक्ष पण झाला। एकूण 17 नगरसेवकांची ही नगरपालिका। भंडारा नगर परिषदेवर नगराध्यक्ष सुनील मेंढे झालेत भाजपचे, आणि इथे निवडून आलेले नगरसेवक भाजप 15, काँग्रेस 3, राष्ट्रवादी 11, अपक्ष 4 अशी एकूण 33 नगरसेवकांच्या नगरपालिकेची ही आकडेवारी। भंडारा जिल्ह्यातली साकोली नगरपालिका धन्वंता राऊत या भाजपच्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यात, आणि इथं भाजपला पूर्ण सत्ता मिळाली असं चित्र आहे। एकूण 12 नगरसेवक त्यांचे आलेत, काँग्रेसचा 1, राष्ट्रवादीचा 1, अपक्षांचे 3 नगरसेवक या पालिकेवर। गडचिरोलीमध्ये योगिता पिपरे भाजपच्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत, आणि भाजपची सत्ता इथं कायम राहिली। एकूण 19 नगरसेवक त्यांचे निवडून आले, काँग्रेसचा 1, रासपचा 1, अपक्ष 3 अशी आकडेवारी आहे। देसाईगंज जी नगरपालिका चर्चेमध्ये आली होती महादेव जानकरांच्या फोन कॉलमुळे, तिथं शालू दंडवते या भाजपच्या नगराध्यक्षा निवडून आल्यात। इथं भाजपचे 12 आलेत, काँग्रेसचे 4 आलेत, राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक निवडून आलाय। 17 नगरसेवकांच्या या नगरपालिकेत। औरंगाबाद जवळची कन्नड नगरपालिका, तिथं स्वाती कोल्हे या काँग्रेसच्या नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्यात। सत्ता ही काँग्रेसकडे राहिली, भाजपचा कोणीही इथं निवडून येऊ शकलं नाही। काँग्रेसचे 14 आले आणि शिवसेनेचे 2 नगरसेवक इथं निवडून येऊ शकलेले आहेत। MIMचे 2 निवडून आले, स्थानिक आघाडी 4 आणि अपक्ष 1 नगरसेवक या कन्नड नगरपालिकेत निवडून आलाय। औरंगाबाद जवळची पैठण, जिथलं रावसाहेब दानवेंचं वक्तव्य काल खूप वादग्रस्त ठरलेलं होतं, तिथं भाजपचे सुरेश लोळगे हे निवडून आलेले आहेत नगराध्यक्ष म्हणून, पण सत्ता त्रिशंकू आहे। भाजपचे 5 नगरसेवक, काँग्रेसचे 4, राष्ट्रवादीचे 6, शिवसेना 7 आणि अपक्ष 1 पैठण नगरपालिकेला। औरंगाबाद जवळची गंगापूर नगरपालिका आहे, वंदना पाटील या भाजप सेना युतीच्या उमेदवार नगराध्यक्ष झालेले आहेत। भाजपचे इथं 2 नगरसेवक निवडून आले, काँग्रेस 7, शिवसेना 8, एकूण 17 नगरसेवकांची ही नगरपालिका। खुलताबाद औरंगाबाद इथं SM कमर हे काँग्रेसचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले। सत्ता काँग्रेसचीच कायम राहते आहे। भाजपचे 4 नगरसेवक, काँग्रेसचे 8, राष्ट्रवादी 2, शिवसेना 3, एकूण 17 नगरसेवकांची ही नगरपालिका। नांदेडमधली उमरी नगरपालिकेमध्ये अनुराधा खांडरे या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा झालेल्या आहेत। राष्ट्रवादीचे इथं 17 पैकी 17 नगरसेवक निवडून आलेले आहेत, बाकी कोणताही पक्ष खातंही उघडू शकलेला नाही। नांदेडमधली हदगाव नगरपालिका, ज्योती राठोड या काँग्रेसच्या नगराध्यक्षा झालेल्या आहेत। इथं भाजपचे 2 जण निवडून आले, काँग्रेसचे 8, राष्ट्रवादी 1, शिवसेना 6, एकूण 17 नगरसेवकांच्या नगरपालिकेत सर्वाधिक मोठा पक्ष काँग्रेस। बिलोली ही नांदेड जिल्ह्याची नगरपालिका, मैथिली कुलकर्णी या काँग्रेसच्या नगराध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील। भाजपचे 4 निवडून आलेत, काँग्रेसचे 12
अपक्ष 1 आणि एकूण 17 जणांची ही नगरपालिका होती. नांदेडमधलाच कंधार नगरपालिका शोभा नलगे या काँग्रेसच्या आहेत. त्या नगराध्यक्ष झालेल्या आहेत, पण इथं बहुमत मात्र नगरसेवकांचं शिवसेनेकडे आहे. कारण शिवसेनेला 10 नगरसेवक इथे मिळालेत. भाजपचा एकही नगरसेवक नाही. काँग्रेस 5, अपक्ष 2. कुंडलवाडी ही नांदेडमधलीच नगरपालिका. अरुणा कुजलमवार या भाजपच्या ज्या आहेत उमेदवार त्या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आणि भाजपला इथं बाकी पण संख्याबळ मोठं आहे. 10 नगरसेवक त्यांचे आलेत. काँग्रेसचे 4, राष्ट्रवादी एकही नाही, शिवसेना 3 नगरसेवक. मुखेड नांदेडची ही नगरपालिका जिथं अशोक चव्हाणांचं वर्चस्व स्पर्धेत. इथं भाजपचे 9 नगरसेवक इथे आलेले आहेत. काँग्रेसचे 2, राष्ट्रवादीचा एकही नाही आणि देवाडकर हे भाजपचे नगराध्यक्ष. नांदेडमधलीच मुदखेड नगरपालिका. नगराध्यक्ष मुजीब अन्सारी हे अपक्ष उमेदवार होते, ते इथं नगराध्यक्ष झालेले आहेत. काँग्रेसचे इथं 15 जण निवडून आलेत. बसपाचा 1, अपक्ष 1. नांदेडमधल्या देगलूर नगरपालिकेमध्ये मोगलाजी शिरशेतवार हे काँग्रेसचे उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेत. तर भाजपचे इथे 2 नगरसेवक निवडून आले. काँग्रेसच्या ताब्यात सत्ता आहे. 12 नगरसेवक त्यांचे आहेत. राष्ट्रवादी 11 आणि एकूण 25 नगरसेवकांची ही नगरपालिका होती. नांदेडमधल्या धर्माबादमध्ये अफजल बेगम या काँग्रेसच्या उमेदवार नगराध्यक्ष असणार आहेत. आणि इथं भाजपचे 4, काँग्रेसचे 2, राष्ट्रवादीचे 10 नगरसेवक आले आहेत. समाजवादी पार्टी इथं खातं उघडू शकली आहे. 1 नगरसेवक त्यांचाही आहे.